की उझबेकिस्तान येथील ताश्कंद ह्या शहरामध्ये मी नियमितपणे पेशंट बघायला जातो. एक कुटुंबीय म्हणजे 2 यंग मुलं आले. त्यांच्या आईला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. आईंना लास्ट स्टेजचा कॅन्सर होता की आपल्याकडच्या साधारणपणे ज्या पिकअप ट्रक्स असतात अशा स्वरूपाच्या पिकअप ट्रकमध्ये ते त्यांच्या आईला मागे घास टाकलेला होता. त्या घासावरती एक गादी टाकलेली होती आणि त्याच्यात त्या आईला घेऊन आले. त्यातले त्यात त्यांना थोडंसं वाईट पण वाटत होतं की आता आईला खाली कसं घेणार आणि त्याला वाटलं की हे भारतातून आलेले डॉक्टर हे आता आईला कसं तपासणार. परंतु नाशिकच्या मातीत जन्माला आलेलो आणि लहानाचं मोठं झालेलो मी काही संकोच न करता पटकन ट्रकमध्ये चढलो. त्यांना तपासलं. जरी ते शब्द त्यांना कळाले नसतील पण भावना मात्र निश्चित त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. त्यांना हेच सांगितलं, पुढील जे काही आयुष्य आहे तुमचे त्रास कमीत कमी होण्यासाठी जे शक्य आहे ते प्रयत्न मी करतोय. आयुष्य वाढवू जरी शकलो नाही तरी वेदना कमी करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न. काही औषधं लिहून दिली मुलांना. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताची फ्लाईट होती. 4 वाजता उठून तयार होऊन 5 वाजता ज्यावेळेस मी रूममधनं खाली हॉटेलच्या लॉबीमध्ये आलो ही 2 मुलं तिथं उभी होती. तर त्यांनी 2 पाकिटं आणलेली होती. ती पाकिट त्यांनी मला दिली. तर ताश्कंदचा ब्रेड होता आणि दुसरा एक ब्राऊन पेपर होता जो टाईटली रॅप्ड अशा स्वरूपाचं एक होतं. म्हणे सर प्लीज तुम्ही हे घरी घेऊन जा. त्या दोघांचं काही चर्चा झाली. ते म्हणे सर हे उंटाची जीभ आहे. तर मला एकदम धक्काच बसला. म्हटलं रे उंटाची जीभ काय असते, कारण मी शाकाहारी माणूस आहे. तर म्हणे सर आमच्याकडे उंटाची जीभ ही डेलिकसी असते आणि सहजरित्या ही उंटाची जीभ दुसऱ्या कोणाला दिली जात नाही. की आज जगामध्ये लोकांचा कृतज्ञता व्यक्त करण्याच्या किती वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्या पद्धतींचा आदर करणं ही सर्वात महत्त्वाची आपली संस्कृती असू शकते.